संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या प्रशालेतील एक विद्यार्थिनी कटारे भगवती ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण तिचे या ठिकाणी स्वागत करूया आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी भगवतीला विनंती करते की तिने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे। उगवली सोनेरी पहाट अन मिटला अंधार युगायुगांचा, उगवली सोनेरी पहाट अन मिटला अंधार युगायुगांचा, फडकला तिरंगा दिमाखाने अन मराठवाड्याने सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा, मराठवाड्याने सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम आपल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। कधी संपेल माझी गुलामगिरी, कधी संपेल माझ्यावरील अन्याय, कधी संपेल माझी गुलामगिरी, कधी संपेल माझ्यावरील अन्याय, कधी संपेल माझे स्वातंत्र्य, यासारखे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता नियतीला विचारत होती। 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु तेव्हा संपूर्ण भारत स्वतंत्र झाला नव्हता। जेव्हा स्वातंत्र्याचे मांगल्य गीत करत होता भारत, तेव्हा मात्र पारतंत्र्याचे झटके सोसत होती मराठवाडा भूमी। उषक्काल होत होता, काळ रात्र झाली, उषक्काल होत होता, काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवामशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवामशाली। हैदराबाद व मराठवाड्यातील लोकांचे स्वातंत्र्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते। मराठवाडा म्हणजेच दक्षिण गंगा, गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या प्रवाहाच्या रेषेत असलेल्या महाराष्ट्रातील एक भाग। याच नद्यांच्या पाण्याने स्वभावात, स्वरूपात एक वेगळी चव असणारी इथली माती आणि माणसं, छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची साक्ष देणारी भूमी म्हणजेच मराठवाडा। याच मराठवाड्यावर निजामाचे राज्य होते। हैदराबादला निजामाने स्वतंत्र राज्य घोषित केले, तेव्हापासून हैदराबादवर निजामाचा अंमल सुरू झाला। तो मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करत होता। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला। आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य पर्वामधील सर्वात मोठे आणि प्रभावी पर्व म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम। मुक्ती संग्राम सुरू झाला हे लक्षात येताच निजामाने व त्याचे सेनापती कासिम रजवी यांनी जनतेवर अमानुष अत्याचार सुरू केले, लोकांना त्रस्त केले। रजाकार नावाच्या दहशतवादाखाली सर्व मराठवाडा भरडत होता। निजामाला शरण आणण्यासाठी भारताच्या प्रशासनाने 13 सप्टेंबर 1947 रोजी निजामाविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली। त्यावेळेचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई सुरू केली। तिचे नाव ऑपरेशन पोलो असे होते। अवघ्या 5 दिवसात म्हणजे 17 सप्टेंबर 1947 रोजी निजामशाहीचा अंत झाला। निजामाला संस्थानातून हद्दपार केले। मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी झाला। मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। भारत देशाच्या अधुऱ्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले। मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा एक भाग झाला। शेवटी उठत म्हणे, झेलेली छातीवर गोळी त्या वीरांसाठी, झेलेली छातीवर गोळी त्या वीरांसाठी, दिला पोटाचा गोळा त्या मराठवाड्यासाठी, दिला पोटाचा गोळा त्या मराठवाड्यासाठी, पुसला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी, पुसला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी, निखळले डोईचे छत्र त्या पुत्रासाठी, निखळले डोईचे छत्र त्या पुत्रासाठी, कोटी कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येकासाठी, कोटी कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येकासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।